आणि एक मोठी बातमी आता काँग्रेस कार्यकारिणीमधनं येते, असं कारण वंदे मातरमवरनं गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेला वाद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच वंदे मातरम संदर्भातला एक प्रस्ताव आता काँग्रेसच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलाय. दोनच कडव्यांच्या या वंदे मातरमचा प्रस्ताव जो आहे तो काँग्रेस कार्यकारिणीने मंजूर केला. तर मोदी शहा आता संपलेले आहेत, एकता हीच काँग्रेसची खरी ताकद आहे असंही राहुल गांधींनी म्हटल्याचं समोर येत आहे. काँग्रेसच्या मुख्यालयातलं वंदे मातरम असेल, त्यानंतर गोवा काँग्रेसच्या कार्यालयातलं वंदे मातरम असेल, गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये सातत्याने या संदर्भातला वाद समोर आलेला होता आणि आता काँग्रेसच्या कार्यकारिणीतच हा थेट प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात काँग्रेसची अनुषंगाने भूमिका आणि सत्ताधारी काय पावलं टाकतायत फार महत्त्वाचं आहे. एकता हीच काँग्रेसची खरी ताकद असं राहुल गांधी म्हणतायत आणि त्याचवेळी सत्ताधाऱ्यांबद्दल देखील त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. तर दोनच कडव्यांच्या वंदे मातरमचा हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. संपूर्ण वंदे मातरम गाण्यासंदर्भात सत्ताधारी आग्रही आहेत, तसं त्यांनी सांगितलेलं होतं, अधोरेखित केलं होतं. मात्र काँग्रेस दोनच कडव्यांच्या वंदे मातरमवर ठाम आहे, त्यांचा तसा आग्रह आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर आता काँग्रेस या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये या मुद्द्याला घेऊन नेमके कशी पावलं टाकते आणि सत्ताधारी नेमकं काय करतात पाहणं महत्त्वाचं असेल. सोमेश कोलगे आपल्याला अधिकची माहिती देतील. सोमेश. निश्चितच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आज बैठक झाली दिल्लीमध्ये आणि यावेळी वंदे मातरम या मुद्द्यावरती काँग्रेसची भूमिका स्पष्ट झालेली आहे. काँग्रेसने म्हटलंय की 1937 साली वंदे मातरमच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात जी भूमिका घेण्यात आली होती त्यानुसार काँग्रेसचा स्टँड क्लिअर आहे आणि वंदे मातरमच्या बाबतीमध्ये जी भूमिका त्यावेळेस केली गेलेली होती की 2 कडवी ही तेव्हा घेतली जाणार, त्या बाबतीतला आमचा स्टँड क्लिअर आहे. आणि हाच 1950च्या संविधान सभेच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आलेला होता. त्यामुळे त्या बाबतीमध्ये जयराम रमेश यांनी आता ही अधिकृत माहिती दिलेली आहे की 1937च्या ठरावामध्ये नेहरू पटेल यांनी एक निर्णय केलेला होता आणि या निर्णयामध्ये 2 कडवीच वंदे मातरमची गायली जाणार असा निर्णय होता. संपूर्ण 6 कडव्याचं जे वंदे मातरम आहे ज्यामध्ये तर काँग्रेस कार्यकारिणीने घेतलेला हा निर्णय त्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं यावरून काय राजकारण रंगणार का पाहणं महत्त्वाचं आहे. सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल.